कधी कधी तर विचार केला तर मला असं वाटते की मी इथं राहण्याची गरज आहे का नाही. नाही का, कारण मी इथं कामासाठी आहे. समोर तर एवढे सगळे लोक आहेत घरी काम करण्यासाठी, झाडू बिडू मारण्यासाठी, तर माझी काय गरज असेल बरं. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. असो, सकाळ सकाळीच आमचं पिल्लूनं झाडू मारला आणि किती काम असो किंवा नसो, त्यानं किती राडा टाको किंवा न टाको, पण स्वतःला मिररमध्ये बघणं आणि स्वतःची सेल्फी घेणे हे काय मी डिप्रेशन. सोडत नाही. सकाळ सकाळी झालं असं की माझ्याकडून गावाकडून मी घालण्यासाठी आवडीनं बांगड्या आणल्या आणि त्या फुटून गेले. आणि एक कांड झालं तर झालं म्हणलं तर काय, दुसरं उठून बघते तर काय, सगळा दुधाचा सत्यानाश झाला. दूध फुटून गेला आणि काय म्हणलं आता काय करावं ह्या दुधापासून, मला तर काही सुचत नव्हतं. मग त्यालाच घोटून घोटून खवा केला. तसं मला खवा तर बिलकुल खायला आवडणार, पण काय करू, 40 रुपये अर्धा लिटर दूध आहे, दूध तर टाकून देऊ शकणार ना. आणि या कामानं तर ना पार वैताग आणलाय. रोज सकाळी उठलं की काम काम काम. यार असं कोणत्या तरी दिवशी होईल का असं मी निवांत झोपून राहील आणि मला कोणी आयतं आणून देईल, असं कधीच नाही होणार. कामानंतर कड लावून कडाला ठेवली आहे माझ्या पार आयुष्याची. रोज उठा कामं करा, रोज उठा कामं करा, वैताग आलाय. तर असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.